नमस्कार. अनेक लोकांना वजन कमी करायचं असतं, परंतु प्रश्न असतो की बाबा आपण जी काही पद्धत वापरतोय तर ती खरंच योग्य आहे का वजन कमी करण्यासाठी. पहिली पद्धत बरेच जण वापरतात की फक्त कमी खातात. कमी खाऊन वजन कमी होत नाही. जर तुम्ही खूपच कमी जेवत असाल ना तर शरीर आपलं सर्वायवल मोडमध्ये जातं आणि त्याच्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होऊन जातं आणि वजन कमी होण्याऐवजी ते आहे तसंच थांबतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स या गोष्टींचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्कीच असला पाहिजे. फक्त कार्बोहायड्रेट कमी करून आपल्याला भागणार नाही आहे. पोषणाचा जर समतोल बिघडला तर सुद्धा शरीर थकल्यासारखं होतं, केस गळतात, वजन जरी कमी केलं असेल तरी ते पुन्हा वाढतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण करत असलेल्या व्यायामाचा प्रकार योग्य आहे का. बरेच जण फक्त चालायला जातात, तर चालणं पुरेसं नाही आहे. स्नायू ॲक्टिवेट ठेवण्यासाठी थोडंसं तरी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे आणि आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी तुम्हाला कार्डिओ करणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप आणि ताणतणाव. रात्रीची झोप जर नीट नसेल ना किंवा खूप तुम्ही तणावामध्ये असाल तर आपलं शरीर कॉर्टिसॉल जास्त बनवतं आणि ह्या कॉर्टिसॉलमुळं पोटाभोवतीची चरबी वाढायला लागते. पाचवी महत्त्वाची गोष्ट ती खूप महत्त्वाची, ती म्हणजे सातत्य. काही दिवस डाएट पाळून किंवा नंतर सोडून दिलं तर त्याचा फायदा फारसा होत नाही. वजन कमी करायचं असेल तर आपल्याला दीर्घकालीन आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा लागतो. थोडक्यात जर सांगायचं झालं, जर तुम्ही योग्य पद्धतीने वजन कमी करत असाल म्हणजे संतुलित आहार, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य व्यायाम, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप आणि सातत्य, तर हे जे काही परिणाम असतात ते हे टिकणारे मिळतात. अन्यथा पटकन कमी झालेलं वजनसुद्धा पटकन नंतर वाढू शकतं.